अनपेक्षित प्रेम भाग 9. पहाटे प्रथम महेंद्रसिंहाला जाग आली. सगळे छान गाढ झोपेत होते. त्याने थोडा वेळ त्याचा नित्य व्यायाम केला आणि तो नदीकडे गेला. थोड्या वेळाने पायलला जाग आली. अजून काळोख होताच ती अंगावरची शाल सावरत टेंटच्या बाहेर आली. बाहेरच्या गार वाऱ्याची झुळूक तिच्या सर्वांगावरून गेली. शाल असूनही ती शहारली. त्या गार वाऱ्याने तिला खूप प्रसन्न वाटले. आकाशातले तारे अजूनही चमकत होते. चांदणं खूप सुंदर होतं. कानांवर पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली. थोड्याच वेळात जणू सगळे पक्षी उठून संगीत संमेलनात भाग घेऊ लागले. वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे मधुर आवाज. पायल भारावून गेली. सगळ्यांना उठवून या पक्ष्यांच्या संगीतमयी शांततेचा भंग करावा असे तिला वाटेल. ती थोडी पुढे आली. एका दगडावर बसली. हा नवीन अनुभव मनात साठवीत होती. एवढी सुंदर सकाळ तिच्या आयुष्यातील पहिली सकाळ होती. अशी सकाळ लंडनमध्ये अनुभवायला मिळेल. कशी असेल तिथली दिवसाची सुरुवात. प्रसादला आउटिंगचा शौक आहे की नाही कोण जाणे. असेल तर किती छान. लवकर उठलात या प्रश्नाने पायल दचकली व चटकन उठली. तिने वळून पाहिले. समोर नुकताच अंघोळ करून आलेला ओल्या केसांचा महेंद्रसिंह उभा होता. तुम्ही? मी तर घाबरलेच. माणसांच्या आवाजाला पण घाबरता? एखाद्या प्राण्याचा आवाज आला तर काय होणार तुमचे? छे, मी काही भित्री नाही. अचानक तुमचा आवाज आल्याने डचकले. दुसरे काही नाही. प्राणी आधी वर्दी देऊन आवाज काढीत नाहीत, हसत महेंद्रसिंह म्हणाला. त्याचे ते हसणे आणि प्रसन्न चेहरा पाहून पायल मनातच म्हणाली, हा एवढाही रानटी नाही तर. आता सगळ्यांना उठवायला पाहिजे, म्हणजे वेळेत निघणे होईल. मलाही वाटत होते सगळ्यांना उठवावे, पण पक्ष्यांची किलबिल शांतपणे ऐकत बसली. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आहे हा. मी आवाजावरून ओळखू शकतो तो कोणता पक्षी आहे. हे पक्षी बघायला नाही मिळणार का? नाही, अजून थोड्या वेळापर्यंत हे पक्षी त्यांच्या ठरलेल्या पाणवठ्यावर असतात. आपण जाऊया? हो, मी उठवते सर्वांना. पायलने उत्साहाने सर्वांना उठवले. लवकर उठा, हे पक्षी बघायचे असतील तर पटकन चला. एक एक करीत सगळे उठले. पायल टेंटमध्ये सोनलला उठवायला गेली. सोनल, चल उठ. ओ, थोडा वेळ झोपू दे यार. आधी उठ. सगळे उठले. पक्षी बघायला जायचे आहे. पक्षी? ओ नो, पक्षी काय बघायचे? उठ ग, नाहीतर इथे जंगलात एकटीच राहशील. आम्ही सगळे निघालो. ही मात्रा बरोबर लागू पडली. मी नाही राहणार एकटी, असे म्हणत सोनल घाबरून उठली. सगळे चालू लागले. तेवढ्यात समोर एका झाडावर बसलेला वेगळा पक्षी पाहून देवीदास म्हणाला, अरे, तो बघा किती सुंदर पक्षी. सगळे चालायचे थांबले. देवीदासने दाखविलेला पक्षी पाहू लागले. महेंद्रसिंह म्हणाला, हा वेगळाच पक्षी आहे. नाजूक, पांढरा, देखणा, त्याची शेपटी लांब असते. याला नर्तक म्हणतात. इथेच थांबा. इकडे बाजूला शांत उभे राहा आणि समोर बघा. सारेजण स्तंभित झाले. समोरच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अगणित पक्षी होते. प्रत्येक पक्षाचा रंग वेगळा, आवाज वेगळा. ते आनंदाने पाण्यात बागडत होते. काही जमिनीवर उभे होते, काही इकडून तिकडे चालत होते. किलबिलाटाने रान भरून गेले होते. प्रत्येकाची शीळ वेगळी. एक थांबला की दुसरा सुरू होईल. जणू त्यांची आपापसात स्पर्धाच सुरू होती. महेंद्रसिंह हळू आवाजात पक्ष्यांसंबंधी सांगू लागले. या जंगलात बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत. भृंगराज, निलांग, पतंगा, हळद्या, गुरखा, साकोमी, रानकोंबडी, सोनपाटी, सुतार, सुरेवाला सर्प, गरुड, व्याधनिकार, बन्नुडी, मोठे धनेश, हरोळ्या, बहिरी ससाणे, कोतवाल, चंडोल, गारो पकडणारा गरुड. आणि मग सगळे स्तब्ध होऊन ते समोरचे नयन मनोहर दृश्य पाहत होते. किती वेळ गेला हे कोणाच्याच लक्षात आले नाही. पाणवठ्यावरचे पक्षी कमी होऊ लागले. चला, माधून एक चहा तयार केला असेल. महेंद्रसिंहने सर्वांना निघण्यासंबंधी सांगितले. अगदी पक्ष्यांच्या राज्यात आल्यासारखे वाटले. किरण भारावून म्हणाला आणि सगळे परतू लागले. सोनल एकदम ओरडली. त्या झाडावर काहीतरी जाताना दिसली. महेंद्रसिंहने पाहिले. तो म्हणाला, ही खार आहे. खार? काहीतरीच. दादासाहेब बघा, माकडा एवढी खार कशी असेल? वैभव म्हणाला, या खारीला शेकरू म्हणतात. ही खार शक्यतो खाली उतरत नाही. तिला उंच आणि दाट झाडाची महिरप लागते. उंचावरच तिचे घरही असते. बाप रे, खार एवढी मोठी तर इतर प्राणी कसे असतील? सोनल म्हणाली. सगळ्यांना हसू आले. सगळे परत मुक्कामावर आले. महेंद्रसिंह म्हणाल्याप्रमाणे खरोखरीच महादूने चहा तयार केला होता. थंड हवेत गरमागरम चहा घेताना सर्वांनाच तो चहा म्हणजे अक्षरशः अमृतासमान वाटत होता. चहा घेतल्यानंतर सगळे नदीवर पोहायला गेले. स्विमिंग ड्रेस नसल्याने सोनल आणि पायलने एका बाजूला जाऊन अंघोळ केली. त्या दोघी तयार झाल्या.
सूरजचेही आवरले होते. तो तेथे आला. सूरज, या गार पाण्याने अंघोळ करून काकडायला झाले आहे, सोनल म्हणाली. मला तर मस्त मज्जा वाटली, पायल हसून म्हणाली. वाटणारच ग, तुला का आता लंडनला जायचं आहे आणि सूरजचे म्हणणे आहे इथेच राहण्याचे. ए सोनल, सकाळी सकाळी उगाच तो विषय काढू नको, सूरज वैतागून म्हणाला. आपण निघूया, पायलने विचारले. हो, सूरज म्हणाला. तिघे चालू लागले. सूरज, आजच्या पहिल्या दिवसाची ही सकाळ मला खूप म्हणजे खूप आवडली, पायल मनापासून म्हणाली. मलाही आवडली, सोनल म्हणाली. जीवनात असा चेंज खरंच हवा हवासा वाटतो. सूरज, स्थळ बदलते तसे जीवनही बदलते नाही. आपले इथे शहरी जीवन, इथले जीवन किती फरक आहे नाही. थोडा फरक तर आहेच, सूरज म्हणाला. थोडा नाही, खूप फरक आहे. प्रत्येकालाच तो रुचेल असे नाही, सोनल म्हणाली. विषय बदलण्यासाठी की काय, सूरज म्हणाला. आता आपण जंगलात आणखीन आत जाणार आहोत, जंगलातले जंगल पाहणार आहोत. तुम्ही दोघी जरा सांभाळून राहा, एकट्या दुकट्या कुठे जाऊ नका. काही पाहिजे असलेच मला सांगा. मी तुम्हा दोघींना पुन्हा पुन्हा सांगतो आहे, लक्षात ठेव. जंगलात कधी काय घडेल सांगता येत नाही. काहीही असो, विचारल्याशिवाय करायचे नाही. दादासाहेबांनी मला निक्षून सांगायला सांगितले आहे. बाबा रे, खूप लेक्चर दिलेस, थोडी विश्रांती घे. सोनल, हे लेक्चर नाही, रियालिटी आहे. बी सिरियस प्लीज. सूरज, तू निश्चिंत राहा. आम्ही दोघी तुम्ही म्हणता आहात तसेच वागू, पायल हसत म्हणाली. तिघे पोहोचताच माधूने विचारले. समधी यायला लागलीत नवं? येतील थोड्या वेळात. तुम्हासनी चिवडा देऊ? आईसाहेबांनी चिवडाही दिलाय. वय आणि न्याहारीसाठी बेसनाची लाडू बी दिले. आईसाहेबांचे आभारच मानायला पाहिजे, पायल म्हणाली. होय ग, नाहीतर या जंगलात ब्रेकफास्टला काय मिळणार होते. माधूने एकाच पत्रावळीत तिघांसाठी लाडू चिवडा दिला. तिघे खाऊ लागले. थोड्याच वेळात बाकीचे सगळे आले. माधूने सर्वांना लाडू चिवडा दिला. चहा झाला. टेंट उतरण्यात आला. तोपर्यंत माधूने दुपारच्या जेवणासाठी पिठले भातही करून घेतला. आवरावर करून बरोबर घ्यायचे साहित्य वेगळे करण्यात आले. उरलेले साहित्य गाडीत ठेवण्यात आले. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.